मित्रांनो, एच फॉर काय पाहिलं आपण? हेडक्वार्टर. चला एक जस्ट रिवाइज करू, बोर्डकडे बघा. एच फॉर हेडक्वार्टर मध्ये आपण असं पाहिलं की कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या नावाच्या पुढे वर्ल्ड असेल तर त्याचं मुख्यालय कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. कुठल्याही बँकेच्या नावाच्या मागे इंडिया असेल तर त्याचं मुख्यालय कुठे? मुंबई. मागे इंडिया असेल तर काय? मुंबई. आणि पुढे इंडियन असेल तर काय? चेन्नई. कुठल्याही बँकेच्या नावाच्या पुढे पंजाब असेल तर त्याचं मुख्यालय कुठे? न्यू दिल्ली. मग पंजाब असेल तर दोन एक्झाम्पल काय पाहिले? पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. जर बँकेच्या नावाच्या मागे इंडिया असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आपली काय? स्टेट बँक ऑफ इंडिया. हे 5 एक्झाम्पल तुम्ही इझिली कॉन्फिडेंटली बोलू शकता की यांचं मुख्यालय कुठे? मुंबईला. कुठल्याही बँकेच्या नावाच्या पुढे इंडियन असेल तर त्याचं मुख्यालय काय बोलणार? चेन्नई. क्लिअर आहे? चलो आता पुढचं एच घ्या. एच फॉर हेरिटेज साईट. एच फॉर हेरिटेज साईट. एच फॉर हेरिटेज साइट्स. आता हेरिटेज साइट्स नेमकं कन्सेप्ट काय असते ते सांगू इच्छितो. हेरिटेज साइट्स मध्ये हेरिटेज साइट्सलाच म्हटलं जातं जागतिक वारसा हक्क लाभलेले. जागतिक वारसा हक्क लाभलेले. जागतिक वारसा हक्क लाभलेले. आता या हेरिटेज साइट्सचा जो दर्जा दिला जातो तो कोणातर्फे दिला जातो माहिती तुम्हाला? हा दिला जातो युनेस्को तर्फे. असं लिहा, हेरिटेज साइटचा दर्जा हा युनेस्को तर्फे दिला जातो. कोणातर्फे दिला जातो? युनेस्को. सो यू हॅव टू नो अबाउट युनेस्को. व्हॉट इज युनेस्को? युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. राईट डाऊन. हेडक्वार्टर इन ब्रॅकेट टाका HQ, पॅरिस, फ्रान्स. युनेस्कोचं हेडक्वार्टर आहे मित्रांनो पॅरिस आणि कुठे? फ्रान्सला. आता नुकतीच जी आपली ऑलिम्पिक झाली ती कुठे झाली? पॅरिसला. ते पण आपण पाहिलं होतं. आता हेरिटेज साइट्स आपल्या भारतात किती हा प्रश्न येईल मग तुम्हाला. आज आपल्या भारतात जर पाहिलं काय वाटतं तुम्हाला? किती हेरिटेज साइट्स आहेत आपल्या भारतात आज? माहिती आहे तुम्हाला? टोटल 43 हेरिटेज साइट्स आहेत आज भारतात. आणि आपल्या महाराष्ट्रात पाहिलं मित्रांनो तर महाराष्ट्रात किती आहेत टोटल? 5. लिहून घ्या. भारतात 43 आणि महाराष्ट्रात किती? 5. भारतात 43 आणि महाराष्ट्रात किती? 5. आता हे नेमकं काय असतं हेरिटेज साइट्स कन्सेप्ट ती पण सांगून देतो. आता जसं लाल किल्ला नाव ऐकलंय? कुठे? दिल्लीला. हे हेरिटेज साइट्स आहे. आता एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे नोट आहेत, 500ची नोट आहे. 500च्या नोटवरती काय माहिती तुम्हाला? लाल किल्लाचे रेड फोर्ट. बघायचं कधीतरी. RBI देखील फॉलो करते. ज्या गोष्टींना हेरिटेज साइटचा दर्जा भेटलाय त्याच तुमच्या नोटांवरती आहे. 2000ची बी नोट आली होती मागे, पण नंतर काय झाली? बंद झाली. 2000च्या नोटवरती काय घेतलं होतं माहितीये का? मंगलयान घेतलं होतं. काय घेतलं होतं? मंगलयान. आणि 500च्या नोटवरती काय घेतलंय? रेड फोर्ट. म्हणजे त्याला लाल किल्ला म्हणतात. आता 200ची नोट आहे त्याच्यावर काय बघायचं? त्याच्यावर देखील काय? सांची स्तूप. सांची स्तूप नाव ऐकले कधी? नंतर 100च्या नोटवरती राणी की वाव जे आहे गुजरातमध्ये. कुठे ते? गुजरातला. 50ची नोटवरती हम्पी चॅरियट. हम्पी चॅरियट हे कुठे? कर्नाटकमध्ये. ओके. नंतर तुमची जी 20ची नोट आहे 20च्या नोटवरती आहे इलोरा केव्स. इलोरा केव्स म्हणजे काय? वेरूळ लेणी आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि 10ची नोट 10च्या नोटवरती आहे सन टेम्पल जे आहे कोणार्कमध्ये. कोणार्क कुठे? ओडिसाला. हे जे नावं मी बोललो ना हे सर्व हेरिटेज साइट्स आहेत. म्हणजे तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिलं म्हणजे तुम्हाला ते बघायला भेटेल नोटांवरती. हे सर्व हेरिटेज साइट्स आहेत म्हणजे ते हिस्टॉरिकल आहे ज्याचा रिस्पेक्ट वाढतो. आता हे मी तुम्हाला बाहेरचे सांगितले. आता आपल्या महाराष्ट्राकडे जाऊ. महाराष्ट्रात किती बोललो मी? 5. तुम्हाला लवकर क्लिक होतील. कुठले कुठले सांगा बरं महाराष्ट्रात? अजिंठा आहे, वेरूळ आहे. 2 झाले. अजिंठा सेपरेट, वेरूळ सेपरेट. इलेफंटा केव्स कधी गेलेत फिरायला? मागे बघा ते मोठं ऍक्सिडेंट झाला होता. 3 झाले. CSMT आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किती झाले? 4. आणि 5वं जेव्हा तुम्ही नरिमन पॉईंटला फिरायला जाणार तिथे एक मोठं बोर्ड लावलेलं आहे आणि साईडला अशा 3-4 बिल्डिंग कंटिन्युअसली आहेत. व्हिक्टोरियन गॅथरिक लाईन म्हणून आहेत त्या. असे 5 हेरिटेज साईट आपल्या महाराष्ट्रामध्ये. लिहून घ्या 5चे 5 नावं जर पाहिजे असेल तर. पहिलं घ्या CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शॉर्टकट मध्ये लिहा CSMT. दुसरं घ्या अजिंठा. तिसरं घ्या वेरूळ. पहिलं म्हणजे अजिंठा लेणी आणि काय? वेरूळ लेणी. नंतर घ्या इलिफंटा लेणी. ती पण लेणीच आहे माहिती आहे ना? इलिफंटा लेणी. किती जण गेलेत इलिफंटा? 1 2 3 4 5. खरे मुंबईमध्ये तुम्ही इलिफंटा नाही गेले? जा, खूप भारी आहे. माइंड फ्रेश होऊन जाईल तुमचा. बरोबर की नाही? खूप छान. इलिफंटा लेणी झालं. नंतर घ्या आपलं हे व्हिक्टोरियन गॅथरिक लाईन. व्हिक्टोरियन गॅथरिक लाईन हे आहेत महाराष्ट्राचे
5 महत्वाचे हेरिटेज साइट्स. गॉट इट. कोण दर्जाजवळ माहित पडले सर्वांना? हा, चला एच झाला. पुढचं नाव टाका आय. आय फॉर इंटरनॅशनल. आय फॉर इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय. आता आंतरराष्ट्रीय म्हटलं तर सध्या आता बघा US मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि आपलं काय एलन मस्क यांनी खूप काही देशांवरती काय केले, व्हिसाबंदी केली. सध्या आता याच्यामध्ये चालू आहे, म्हणजे न्यूजमध्येच चालू आहे, हॉट टॉपिक चालू आहे तो आता. असंच एखाद्या देशाने काहीतरी मोठा रेकॉर्ड केला त्याबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, जसं सांगू इच्छितो, चायना हा जगातील पहिला देश आहे ज्यांनी सोलार काय बनवला माहितीये का तुम्हाला? सूर्य, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा सूर्य. नंतर सौर ऊर्जेवर चालणारा काय बनवलं त्यांनी माहितीये का? मून पण बनवलाय, म्हणजे आर्टिफिशियल सन आणि आर्टिफिशियल मून बनवणारा जगातील पहिला देश आहे. जर्मनी हा जगातील पहिला देश आहे ज्यांनी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन बनवलेली. कशावर चालणारी? हायड्रोजनवर चालणारी. अशा खूप काही गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्हाला भेटतील, ज्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, जो आतापर्यंत कुठल्या देशाने केलेला नाही, त्या चर्चेत जास्त असतात त्या न्यूज. आता मागे रशिया आणि युक्रेनमध्ये वार झाला होता, माहिती आहे तुम्हाला? मग ते वार झाला, मग त्याचं त्या ऑपरेशनचं नाव काय? आपण जेव्हा ऑपरेशन पाहणार तेव्हा मी सांगलं. पण मोस्ट ऑफ दी ह्या इंटरनॅशनल गोष्टी असतात. आता एखादी समिट झाली कुठल्या तरी वेगळ्या देशांमध्ये, ती काय झाली? इंटरनॅशनल न्यूज झाली. बरोबर, म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलला काय काय चालू आहे हे माहित पाहिजे, आणि स्पेशली आपल्या भारताशी निगडीत काय. आता श्रीलंकेने नरेंद्र मोदींना अवॉर्ड दिला, तो एक अवॉर्ड मध्ये मी गेला, पण तो एक काय झाली? इंटरनॅशनल न्यूज झाली ना. श्रीलंकेबद्दल लोकांना अजून क्युरियोसिटी झाली की चला, एक देश आपल्या दुसऱ्या देशा म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या भारताला काहीतरी म्हणजे व्यक्तीला जर अवॉर्ड देते म्हणजे तो एक काय झाला? रिस्पेक्ट झाला ना आपल्यासाठी. ह्या गोष्टी असतात, म्हणजे रिलेशन ते कसे मेंटेन करायचं काय असेल, म्हणून तुम्हाला इंटरनॅशनल गोष्टींना हे करायचं. तर लिहून घ्या 2-4 गोष्टी एक्झाम्पल की तौर पे. जर्मनी हा जगातील पहिला देश आहे ज्यांनी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन बनवली. चायनाने आर्टिफिशियल सन आणि आर्टिफिशियल मून बनवला. डॅश करून घ्या, जगातील पहिला देश. तो पण एक रेकॉर्ड आहे. ठीक आहे. कुठल्या तरी कंट्रीचं काहीतरी चलन चेंज झालं, कुठल्या कंट्रीचं कॅपिटल चेंज झालं, कुठल्या कंट्रीमध्ये काहीतरी ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट झाली, काहीतरी नवीन त्यांनी ब्रिज बनवला. अशा इंटरनॅशनल ज्या पण गोष्टी तुम्हाला दिसत जातील आपल्या नोटबुकमध्ये मेंटेन करायचा, म्हणजे तो एक रेकॉर्ड बनून जातो त्यांचा. म्हणून तुम्हाला त्या इंटरनॅशनल गोष्टींना तसं मेंटेन करायचं. नेक्स्ट या आय म्हणजे इंडेक्स. इंडेक्सला मराठीमध्ये म्हटलं जातं निर्देशांक. मी बायलँग्वेज शिकवतोय माहिती आहे ना. बायलँग्वेज म्हणजे दोघं भाषेमध्ये, मराठी आणि इंग्लिश. तुम्ही कुठल्याही भाषेत पेपर द्या. आलीतपर्यंत. आता याच्यात काय नेमकं निर्देशांक म्हणजे बघा, एक निर्देशांक असतो वर्ल्ड पीस इंडेक्स, ज्याला जागतिक शांतता निर्देशांक म्हटलं जातं. वर्ल्ड हंगर इंडेक्स, येऊन हंगर ऑब्व्हियसली जिथं खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहेत त्यांची. वर्ल्ड करप्शन इंडेक्स, वर्ल्ड पासपोर्ट इंडेक्स, वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे. अशा या खूप काही निर्देशांक असतं. याच्यात काय विचारला जातं ते सांगतो. याच्यात पहिला देश कुठला तो विचारला जातो आणि भारताचा नंबर काय. आता जो रिसेंटली रिपोर्ट आला होता वर्ल्ड शांतता, वर्ल्ड पीस इंडेक्स, याच्यामध्ये पहिला देश कुठला होता सांगा? फिनलँड आला होता. आणि आपल्या भारताचा नंबर काय होता? 118 नंबर. किती नंबर आपण? 118 नंबर. विचार करा. ह्या आपल्याला गोष्टी नोंद असणं गरजेचं आहे. आणि आयोगाने याच्यावर क्वेश्चन विचारलेत वन लाईनर, की कुठल्या याच्यामध्ये काय आहेत आपण. राहण्यायोग्य देशांच्या यादीमध्ये भारताचा काहीतरी 121 नंबर होता. 2016-17चा क्वेश्चन होता. वन लाईनर क्वेश्चन होता. ऑप्शन होते 117, 118, 121 आणि 120. म्हणजे लवकर आपल्याला लगेच क्लिक होतो. म्हणजे एवढेच क्वेश्चन आतापर्यंत. पहिला आणि काय? आपला नंबर. आणि हा विचारलं तर विचारलं, तो इंडेक्स, तो निर्देशांक कोणातर्फे जाहीर केला गेला, हे तिसरा क्वेश्चन बनू शकतो. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला जे पण असे निर्देशांक दिसत जातील न्यूजमध्ये ते तुमच्या नोटबुकवर मी तर टाकत राहील. आपलं व्हॉट्सअप चॅनलवर त्याच्यावर बघा मी टाकत राहतो कुठल्या देशाचा काय नंबर. मी एक सोबत पूर्ण वर्षामध्ये किती इंडेक्स आले वर्षाची पण पूर्ण माझ्याकडे आहे. आणि युट्यूबला पण एक व्हिडिओ आहे माझा, पूर्ण इंडेक्स मी एक्सप्लेन केलेत त्याच्यामध्ये, पूर्ण येऊन जातात. वर्षाचा बी करन्सी देणार आहे मी तुम्हाला. जसं पूर्ण वर्षामध्ये ऑपरेशन कुठले झाले, पूर्ण वर्षामध्ये पुरस्कार किती झाले, पूर्ण वर्षामध्ये अवॉर्ड्स किती, अपॉइंटमेंट किती दिले झाल्या, सर्व त्याचा वर्षाचा क्रंच येईल. पण डेली बेसिसला जर तुम्ही वाचलं, डेली बेसिसला या जर न्यूज काढल्या किंवा कॉन्टेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमच्या हाताकडलं लिहिलं, तर म्हणतात ना 100 बार बका और 1 बार लिखा. लिहिलेलं कधीही विसरत नाही, कारण की ते आपण लिहिलेलं असतं. त्या वर्ड्सवरती आपली कमांड होते. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्या फॅमिली होऊन जातील गोष्टी. आणि बघा ना, एक एक क्वेश्चन वन लाईनर असतात. आता जी कंबाईनची एक्झाम झाली आपली, म्हणजे 2 फेब्रुवारी 2025ला पाहिले ना तुम्ही, बघा सर्व क्वेश्चन 15च्या 15 क्वेश्चन वन लाईनर मी तुम्हाला दाखवले पण. म्हणजे हे एवढं सोपं आहे. जर केलं तर सोपं आहे, नाही केलं तर अवघड आहे.
आय होप आय क्लिअर आहे सर्वांना. पुढचा घ्या आता जे. जे म्हणजे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, यालाच संयुक्त युद्ध सराव असं म्हटलं जातं. संयुक्त युद्ध सराव, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. आणि जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज मध्ये इतकं भारी असतं ना, काही नावांमध्ये लपलेले असतात देश. जसं मी बोलेल आता लक्षात येऊन जाईल तुम्हाला. ऑसी इंडेक्स, कुठले दोन देश असतील? ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. ऑसी AUS म्हणजे ऑस्ट्रेलिया, IND म्हणजे काय? इंडिया. स्लिनेक्स श्रीलंका इंडिया. जिमेक्स जपान इंडिया. नंतर अजून एक इंद्रा, IND म्हणजे काय? इंडिया. R म्हणजे काय? रशिया. नावांमध्ये लपलेले असतात. आता मी विथ बेस्ट एक्झाम्पल, आता हा युट्यूबला माझा व्हिडिओ आहे, तुम्ही घरी गेल्यावर आपल्या रिलायबल अकॅडमीच्या युट्यूबला जा, याच्यावर मी मस्त एक्सप्लेन केलंय. आता एवढा आपल्याला टाइम नाही, आपण आता स्ट्रॅटेजी पाहतोय. हे बघा, या सर्व एक्सरसाइज, अभ्यास, एक्सरसाइज सायक्लोन, ओके, सदा, ह्या ज्या नव्या नव्या होत्या त्या पण मी कव्हर केलेल्या होत्या. हे बघा, आणि कंबाईन ग्रुप बी ला मी क्वेश्चन बी आता तुम्हाला दाखवणार आहे. कंबाईन ग्रुप बी 2023 ला मी आता 24च्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांना रिव्हिजनसाठी बनवलं होतं. मी बोललो आताच 5 मिनिटापूर्वी की मी पूर्ण वर्षाची रिव्हिजन घेतो तुमची. तर ही विद्यार्थ्यांची 24ला एक्झाम होती, त्याच्या अगोदर युट्यूबला माझा व्हिडिओ आलेला होता. मी त्याच्यात हे विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली क्वेश्चन कसा विचारला जातो. क्वेश्चन बघा, अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आणि काय? ऑगस्ट 2021 मध्ये. ऍक्च्युली ती एक्झाम पोस्टपोन झाली होती म्हणून त्यांना 2023 तो क्वेश्चन विचारला गेला. तर ते आन्सर होतात लगेच त्याचं, म्हणजे भारत आणि ओमान, लगेच ते झालं क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन कसा होता? जोड्या लावामध्ये होता. जे मी 3-4 नावं बोललो ना, त्याची बघा नावं. इंद्रा आला होता का नाही? ओके, आता बाकीचे खूप सोपे होते. आता बघा क्वेश्चन हा जोड्या लावामध्ये विचारला गेला. आता इंद्राचा जर आन्सर आहे इंडिया आणि काय? रशिया. आता मला एक सांगा, ब साठी काय येईल तुमचं? 3. आता ब साठी 3 वाला ऑप्शन किती आहेत? संपला ना विषय भाऊ. याला म्हणतात लॉजिक, याला म्हणतात ट्रिक. दोन गोष्टी बी थोडंसं नॉलेज, भलेच जोड्या लावायचा क्वेश्चन आपल्याला काही घेणं देणं नाही. 4 गोष्टींचं नॉलेज नाही, एक गोष्टीचं नॉलेज आहे ना. आता तुम्ही स्वतः आन्सर देऊ शकले असते ना का? मी बोलता बोलता फक्त बोललो इंदिरा म्हणजे काय? इंडिया, रशिया. हे कुठेतरी ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं. बघा, 2 क्वेश्चन कोणाचे आहेत? आयोगाचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन दाखवतो. ग्रुप बी 2017ला 1 लाइनर क्वेश्चन होता. बघा, हँड इन हँड, इंडिया आणि चायनाचं आहे. हँड इन हँड, हातात हात. ओके, आपण ह्या चायनावाल्यांमुळेच आपण कोविडमध्ये हातात हात निघू शकलो. मग ते लक्षात ठेवायचं, माहित आहे ना? हँड इन हँड काय? इंडिया, चायना. पुढचं आहे, जून 2016 भारतीय नौदलाने जपान आणि अमेरिकेच्या नौदला बरोबर एक्सरसाइज मलबार 2016ची किती आवृत्ती केली होती? 19वी आवृत्ती होती. म्हणजे क्वेश्चन केव्हा की आवृत्तीचा विचारला जाऊ शकतो, केव्हा डायरेक्ट कुठल्या देशामध्ये झाला असं विचारला जाऊ शकतो. समजलं? हा, मग आता ह्या कुठल्या कुठल्या डेझर्ट सायक्लोन भारत आणि UAE मध्ये, एक्सरसाइज सायक्लोन भारत आणि इजिप्तमध्ये, टायगर ट्रम्प. आता ट्रम्प भलेच ही स्पेलिंग वेगळी आहे, ट्रियम्प आहे हा, पण आता आपल्याला ट्रम्प माहित आहेत ना कुठले आहेत? US. मग ती लक्षात ठेवायचे, भारत अमेरिका हे एक्सरसाइज आहेत. सदा तांत्रिक भारत सौदी अरेबिया, धर्म गार्डियन भारत जपान, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया. हे तुम्हाला वाटलं तुम्ही ग्रुपला टाकून देईल, ही बनलेली ऑलरेडी माझी PPT मस्त. ठीक आहे, हे सर्व एक्सरसाइज. आणि आता मी काही अशा युनिक जे एक्सरसाइज आहेत त्यांना सोबत घेतलंय. जसं शक्ती, इंडिया आणि काय? फ्रान्स. आता शक्ती ही कसं लक्षात ठेवायची? फ्रान्स कडनं आपण काय घेतलं? तुम्ही बोललो होतो तुम्हाला त्या दिवशी, पहिल्या दिवशी, परवाच्या दिवशी. बोला लवकर. राफेल. 36 राफेल घेतले होते ना. 36 राफेल घेतल्यामुळे आपली काय झाली? मग शक्ती वाढली ना. वाढली की नाही? मी बोललो होतो प्रत्येक देशाला देत नाही फ्रान्स, काहीच मोजक्या देत, कारण आतापर्यंत 3 देशांना दिलेलं आहे. मग आपली त्याच्यात शक्ती वाढली. मग लक्षात ठेवण्यासाठी बोलतोय मी तुम्हाला ट्रिक. मग शक्ती कोणाची? भारत, फ्रान्स. ठीक आहे, आता फ्रान्स सोबत आपल्या एक्सरसाइज किती ते बघून घ्या. शक्ती, डेझर्ट नाईट, गरुडा आणि काय? वरुणा. वरुणाचा क्वेश्चन पण आयोगाने विचारला होता. वरुणा हा युद्ध सर्व भारत आणि कुठल्या देशासोबत झालेला आहे? क्वेश्चन विचारला गेलाय, बघून घ्यायचा. तो पण फ्रान्स. नंतर सिम्बेक्स. सिम्बेक्स ना, यस ना. यस म्हणजे काय? सिंगापूर. अग्नि वॉरियर ते कोणासोबत आहे? सिंगापूर. बोल्ड कुरुक्षेत्र कोणासोबत आहे? सिंगापूर. बघा, फ्रान्सवाले, सिंगापूरवाले. आता थायलंडला जाऊ आपण. सिट मॅक्स. या सिट मॅक्स मध्ये बघा, यस म्हणजे काय? सिंगापूर. आय म्हणजे काय? इंडिया. टी म्हणजे काय? थायलंड. मैत्री, इंडिया, थायलंड. टी लक्षात ठेवायचं, मैत्री, थायलंड. इकडे या. नंतर UAE सोबत आपल्या 2 आहेत, एक झायद तलवार आणि काय? डेझर्ट ईगल. नंतर युद्ध अभ्यास. आता US सोबत बघा, युद्ध अभ्यास आहे, एक स्कोप आहे, टायगर ट्रम्प आहे. ओके, नंतर मग हे आहे आपली वज्र प्रहार. हे बघा, 1, 2, 3, 4 हे आपल्या कोणासोबत आहेत? US सोबत आहेत. नंतर मग इक्वेरिन एक्सरसाइज भारत आणि काय? मालदीव. अजून आहेत
आता कझाकस्तान सोबत 2 आहेत आपल्या. प्रबल दोस्ती के. के म्हणजे कझाकस्तान असं लक्षात ठेवायचं. आणि दुसरी आहे काजिंद. KAZ. KAZ म्हणजे काय सांगा? कझाकस्तान. IND म्हणजे काय? इंडिया. मला एक सांगा, काही अवघड आहे काही? नावांमध्ये लपलेल्या आहेत का नाही काही गोष्टी? बस थोडंफार एकदाची तुम्ही रिवाइज केलं, तुमच्या नोटबुकवरती लिहून घेतलं. बघा आता जे मी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज का घेऊन ठेवलाय, स्ट्रॅटेजी समजली का माझी? हे एक्झामला विचारलं गेलेले आहेत क्वेश्चन, दाखवले मी तुम्हाला प्रूफ्स आहेत, म्हणून याला स्ट्रॅटेजी म्हटलं आता. क्लिअर? आता यापुढे मित्र शक्ती. इंडिया श्रीलंका. ती शक्ती होती इंडिया फ्रान्स. ही काय? मित्र शक्ती इंडिया श्रीलंका. आता ईस्टर्न ब्रिज आहे. नंतर मग अल निगाह, मी बोललो ना तो क्वेश्चन विचारला होता. अल निगाह इंडिया ओमान. ऑलरेडी हे आपल्या याच्यामध्ये होतं, विद्यार्थ्यांना लगेच आन्सर आलं, कारण की मी ह्या सोबतवाल्या खाली टाकल्यात. आणि ज्या नव्या नव्या होत्या ना, या 24 मध्ये झालेल्या होत्या, 2024च्या, त्या लगेच वरती टाकल्या होत्या. आता तुम्हाला 2025च्या बी टाकेल नाही, म्हणजे तुमचा काय होईल, अभ्यास परफेक्ट होऊन जाईल. समजलं लॉजिक काय? या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे बघा अजून आहेत ज्या काही एक्सरसाइज. काही एक्सरसाइज असे असतात त्या मल्टीलॅटरल असतात. म्हणजे बघा एक्सरसाइजचे प्रकार आहेत. बायलॅटरल म्हणजे 2 देशांमध्ये, ट्रायलॅटरल म्हणजे 3 देशांमध्ये, आणि मल्टीलॅटरल म्हणजे काय? 3 पेक्षा जास्त. जसं सिट मॅक्स होती ती किती देशांमध्ये होती? 3. सिंगापूर, थायलंड आणि काय? इंडिया. ती ट्रायलॅटरल झाली ना. आता हे इंद्रा, शक्ती, मित्र शक्ती, वरुणा या काय आहेत सांगा? बायलॅटरल. बायलॅटरल म्हणजे काय? 2 देशांमध्ये. पण 3 पेक्षा जास्त असते त्याला काय म्हणणार आपण? मल्टीलॅटरल. हे बघा मल्टीलॅटरल एक्सरसाइज. झापड म्हणजे आता ते 4-5 देश आहेत त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल हे बघा, हे एक बघा, सी ड्रॅगन, जपान, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रिपब्लिक ऑफ कोरिया. आहेत की 3-4 पेक्षा जास्त? याला म्हणतात काय? मल्टीलॅटरल एक्सरसाइज. क्लिअर? हे बघा आता ही पण एक बघा, चायना, पाकिस्तान, मंगोलिया आणि काय? थायलंड. याला मल्टीलॅटरल एक्सरसाइज म्हणतात. आय होप एक्सरसाइजची क्लिअरिटी आली. आता 4-5 लिहून घ्या पटापट नोटबुकवर, एक्झाम्पल म्हणून. आपण एक्झाम्पल लिहितो ना फक्त. हे घ्या मग, शक्ती घ्या, एक एक लिहून घ्या, एक एक देशाची. शक्ती घ्या, फ्रान्सची, सिंगापूरचं एक घ्या, थायलंडचं एक घ्या, UAEचं एक घ्या आणि USचं घ्या तुमच्या नोटबुकमध्ये एक्झाम्पल म्हणून. या कोपच्या पुढे ना एक्स टाकशाल, एक्स कोप म्हणतात तिला, काही ठिकाणी कोप पण म्हटलं आता, एक्स कोप. बस एक्झाम्पल म्हणून लिहायचं आहे. हा बाकी मी तुम्हाला ही PDF जशी तशी टाकून देईल, माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे ती. चला आता कुठे पोहोचलो आपण सांगा? जे. जे म्हणजे काय मग? जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. आणि याला जॉईंट मिलिटरी काय म्हणतात? कारण की 2 देशांमध्ये होते किंवा 3 म्हणून जॉईंट म्हटलं. आता त्याला जॉईंट एफर्ट्स असतात त्यांचे. आता आपल्या एक्सरसाइज सर्व देशांसोबत आहे, पाकिस्तान सोबत नाही ना. पाहिली का? आता हे एक्सरसाइज काय ते पण एक्सप्लेन करायचं सांगतो. आपल्याकडचं नॉलेज आपण त्यांना शेअर करतो, त्यांच्याकडचं नॉलेज ते आपल्याला शेअर करतात. प्रत्येकामध्ये स्किल वेगवेगळं असतं, आहे का नाही? मग ह्या एक्सरसाइज मध्ये दुसऱ्या देशासोबत जर आपल्याला लढायचं असेल, केव्हा पण युद्ध होऊ शकतं. यासाठी प्रत्येक देश आहे ना स्ट्रॉंग राहतो. आणि सराव कायम चालू असतात, दरवर्षी असतात. नाहीतर मग 10 वर्षापूर्वी सराव केलाय आणि झालं युद्ध, संपला ना विषय. आज तुम्ही पाहतायत तालिबान, अफगाणिस्तान ऐकलंय, रशिया, युक्रेन ऐकलंय, किती मोठे मोठे झाले, डायरेक्ट देश वेगळे झाले. म्हणजे ह्या लेवलला ते अटॅक झालेले आहेत. म्हणून ह्या एक्सरसाइजची खूप गरज असते, एकमेकाला सपोर्ट करणं. मग हे त्यासाठी स्ट्रॉंग राहतात. त्याच्यात सर्व युद्ध सामग्री वापर राहते, वेपन्स पासून तर सर्व, रणगाडापासून काहीच नाही. आता रशिया युक्रेनचं सगळ्यात मोठं चाललं होतं. अफगाणिस्तान तालिबानचं जरी लवकर आवरलं होतं, पण रशिया युक्रेन किती महिने चाललं? 9-10 महिने चाललं होतं ते कंटिन्यू. मग ह्या गोष्टी असतात, म्हणून ह्यासाठी रेडी राहायचंय. आणि भारताने बी फेस केलं ना पाकिस्तान सोबत, मग आपले बी काही ना काही झालेले आहेत, परंतु त्या लेवलला नाहीत, पण ते काही होऊ शकतं. म्हणून आपण रेडी राहायला पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक देशासोबत ही एक्सरसाइज करतो. क्लिअर कन्सेप्ट? चलो नेक्स्ट नाव टाका के. जे म्हणजे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. जे के. के म्हणजे नथिंग स्पेशल इन अवर स्ट्रॅटेजी, पण आपण के खाली राहू देणार नाही. के म्हणजे केरळ घ्या. के म्हणजे केरला. केरळबद्दल जर काही खासियत सांगायची म्हटली, 5 युनिक पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, जे केरळचे रेकॉर्ड आहेत. पहिला घ्या, साक्षरतेमध्ये पहिले राज्य. दुसरा पॉइंट, इंटरनेट हा मानवाधिकार घोषित करणारे भारतातील पहिले राज्य. जसं आपले अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या काय मूलभूत गरजा, तसं केरळने डिक्लेअर केलंय की इंटरनेटचा जो वापर आहे हा काय आज ह्युमन नीड झालेला आहे, हा पण एक अधिकार झालेला आहे. त्याच्याशिवाय काही चालणार नाही. खरंच तुम्ही पण पाहतात इंटरनेटवर सर्व चालू आहे, काही असो. बट इट चलो सेकंड पॉईंट झाला केरळ बद्दल. तिसरा पॉईंट, जेंडर गॅप रिपोर्टमध्ये भारतातील पहिले राज्य. जेंडर गॅप रिपोर्ट, त्याला मराठीमध्ये म्हणतात लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो म्हणतो ना त्याला. मुलांच्या जन्माच्या मागे मुलींचं जन्माचं प्रमाण, त्याला काय म्हणतात? जेंडर गॅप रिपोर्ट किंवा लिंग गुणोत्तर. क्लिअर आहे पिक्चर? आज जर मुलांचा 1000 आहे तर तिथं मुलींचा किती असते? 1083, 1080 पेक्षा जास्त असतो. ठीक आहे, 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंट सांगू, प्रत्येक जिल्ह्यामध्ये
डिजिटल बँकिंग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य. कोचीन एअरपोर्ट सौर ऊर्जेवर चालणारा भारतातील पहिला एअरपोर्ट. झालं, 5 युनिक पॉईंट सांगितले. बाकी तुम्ही सांगा केरळची कॅपिटल काय, ते लिहिला पहिला पॉईंट सांगा. तिरुअनंतपुरम. आणि केरळचे सीएम कोण आता, पिनरई विजयन. काय नाव त्यांचं, पिनरई विजयन. बाकी त्या दिवशी मी केरळची कहाणी सांगितली माझी, की मी 10 दिवस ऑब्व्हियसली केरळला नॅक कमिटीतर्फे भेटलो होतो आणि रिॲलिटीची साक्षरता मी तिथली पाहिलेली आहे. खूप जबरदस्त आहे, खूप स्किल आहे. ओके, तिथली जी भाषा आहे ती कुठली आहे, मल्याळम. ओके, इनिक्की वेल्लम हा, म्हणजे मला पाणी पाहिजे. नेक्स्ट घ्या आता, कुठे पोहोचलो आपण, जे ना. ओके, नेक्स्ट घ्या यल. यल म्हणजे लँड डेव्हलपमेंट. आता याच्यात आपण काही महत्वाचे युनिक पॉईंट पाहणार आहोत. आता नेमकं डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं खूप काही एरियांची डेव्हलपमेंट होऊन जाते. सर्वात पहिलं उदाहरण घ्या, स्टॅच्यू ऑफ युनिटी, अटल टनेल. नाव ऐकलंय, अटल सेतू. आपल्याच इथून गेलाय ना तो, अटल सेतू. नंतर समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग. हिंदू हृदय सम्राट, माहिती आहे ना, नाव दिलंय त्याला, समृद्धी महामार्ग. आता हा जो आपला समृद्धी महामार्ग आहे, हा कमीत कमी किती जिल्ह्यांमधून गेला माहिती तुम्हाला, 10 जिल्ह्यांमधून गेलाय. आणि त्याच्यामध्ये 6 पदरी लेन असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 गाड्या येऊ शकतात, 3 गाड्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक पण कमी होईल. म्हणून हा खूप फेमस झालाय समृद्धी महामार्ग. म्हणजे हा काय झाला, डेव्हलपमेंटचा पार्ट झाला. आज स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू आहे ॲज पर उंची. म्हणजे जो युएसचा आहे ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, त्याच्या 3 पट उंच आहे. राम सुतार, मी त्या दिवशी बोलता बोलता बोललो ना तुम्हाला, शिल्पकार कोण होते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे, राम सुतार, ज्यांना कुठला अवॉर्ड भेटला, आपला महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार. बघा कसे लिंक असतात एकमेकांची. ह्या अशा गोष्टी जर तुम्ही थोड्याफार वाचल्या तर सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातात. 182 मीटर त्याची हाईट आहे, सर्वात जास्त आहे जगातील, डायरेक्ट जगातील. आता आपला रेकॉर्ड ब्रेक करायला त्यांना टाइम लागेल बाकीच्यांना. हा, नंतर अजून ब्रिज असतात. मिहान प्रकल्प लिहा, मिहान प्रोजेक्ट, नागपूर. खूप मोठा प्रोजेक्ट आहे मिहान. इथं मोस्ट ऑफ दी इंडस्ट्रीज आलेल्या आहेत, बाहेरच्या इंटरनॅशनल कंपनीज आलेल्या आहेत. का, डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना किंवा युवकांना कुठे ना कुठे रोजगार भेटायला पाहिजे, या हेतूने तो मिहान प्रोजेक्ट बनलेला आहे. कुठे, नागपूर. म्हणजे जसं MIDC वगैरे असतं ना आपलं, तसं खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो. आलं, यल पर्यंत आले का. चलो नेक्स्ट आगे बढ़ते. यम. यम म्हणजे महाराष्ट्र, आपलं राष्ट्र. ओके, चला मग 2-4 गोष्टी सांगा मला. त्या दिवशी बोलता बोलता बोललो तुम्हाला, महाराष्ट्राचं स्थापना केव्हा झाली सर्वांना माहिती आहे, 1 मे 1960. पण मला हे नको पाहिजे, मला हे आन्सर पाहिजे. ह्या 2025ला महाराष्ट्र कितवा महाराष्ट्र डे सेलिब्रेट करणार आहे ते सांगा, असा क्वेश्चन आहे माझा. ऑब्व्हियसली आता आपण 75वा अमृत महोत्सव साजरा केला ना, केला का नाही. मग आता आपलं महाराष्ट्र कितवा सेलिब्रेट केलं. हा, आता कॅल्क्युलेशन केलं ना, हे 60 मध्ये 40 आले की 40 आणि वरचे 25, 40 आणि 25 65. थोडे स्मार्ट आहेत तुम्ही. हा, पण असं क्लिक व्हायला पाहिजे ना, 65वा अॅनिव्हर्सरी किंवा आपण त्याला म्हणू शकतो. चला मग लिहून घ्या, 2025ला 65वा महाराष्ट्र दिवस आपण साजरा करणार. महाराष्ट्रात सांगा बरं किती जिल्हे आहेत आता, महाराष्ट्रात 36 जिल्हे. आता या 36 जिल्ह्यांचे थोडंसं एक हिंट देतो. सुरुवातीला जिल्हे किती होते मित्रांनो, 35. पण 1 ऑगस्ट 2014ला काय झालं माहिती तुम्हाला, ठाण्यामधनं कशाचं विभाजन झालं, पालघर. ठाण्यामधनं पालघर. सो 1 ऑगस्टला मग तुमचं 35 + 1 किती झाले, 36. आता ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, मी त्या दिवशी बोलता बोलता बोललो, ठाण्यामध्ये तालुके किती होते, 15. मग याच्यात आता ठाण्याला किती उरले, फक्त 7. आणि पालघरला किती गेले, 8. बघा लक्षात राहिले का नाही बोललेलं, हे असतं, शिकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. आणि लोकसंख्येनुसार हेही बोललो तुम्हाला, की पहिले ठाणे मोठा होता, पण आज कुठला बोला, विसरले का तुम्ही, नाही. ह्या गोष्टी असतात. तर मित्रांनो हे थोडंसं लक्षात ठेवा. आता आपण जाऊ थोडंसं, जर महाराष्ट्रात आपण जिल्हे पाहिले तर आपल्या महाराष्ट्रात काय काय गोष्टी ते आपण आता पाहू. महाराष्ट्रात हेरिटेज साइट्स आपण जस्ट पाहिल्या, किती आहेत सांगा, 5. महाराष्ट्रात रेल्वे झोन किती आहेत सांगा बरं, 3. व्हेरी गुड, किती आहेत, 3. चला हे पहिले लिहून घ्या, मग नंतर हेरिटेज साइट लिहा 5. अजून खूप गोष्टी आहेत महाराष्ट्राबद्दल डिस्कस करणार आहोत आपण. राष्ट्रीय उद्यान कुठलं, हेरिटेज साइट. आता नाही का पाहिलं आपण, तुम्ही थोडं लेट आले. हेरिटेज साइट्स मॅम, हेरिटेज साइट्स महाराष्ट्रात हेरिटेज साइट्स 5.
महाराष्ट्रात रेल्वे झोन किती? 3. महाराष्ट्रात जिल्हे किती? 36. महाराष्ट्रात तुमच्या महानगरपालिका मनपा किती आहेत? 29. त्या दिवशी बोललो पण, हे बघा, 27वी कुठली? पनवेल. 28वी कुठली? इचलकरंजी. आणि 29वी कुठली? जालना. व्हेरी गुड, स्मार्ट आहेत तुम्ही, फक्त अभ्यास करत नाही. ओके, घ्या, लिहून घ्या. अजून केला तर सर्व राहील. सो ह्या नवीन आहेत. आतापर्यंत 26 महानगरपालिका होत्या आपल्याकडे, पण आता किती झाल्या? 29. बघा, जिल्हे बघायला गेलं तर 36 आहेत, पण महानगरपालिका किती आहेत? 29. म्हणजे अजून बी कुठे ना कुठे मर्ज आहेत ना, काही जिल्ह्यांच्या मर्ज आहेत, डायरेक्ट डिक्लेअर नाही केल्यात असं. म्हणजे जालना आतापर्यंत कोणासोबत होतं? कुठे ना कुठे औरंगाबाद सोबत असेल फॉर एक्झाम्पल. मग अशा आहेत ते जे जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांच्या. सर्वात मोठी सर्वात श्रीमंत कुठली आपली? बीएमसी. आजच रिझल्ट आलाय बीएमसीचा. टेम्पररी लिस्ट डिक्लेअर केली आहे. खूप विद्यार्थी पास होते, खूप मोठ्या जागा होत्या ना बीएमसीच्या. चला, हे झालंय, लिहून घ्या प्रॉपर. अजून बाकी आहेत रेल्वे झोन बाकी आहेत. तुम्हाला मी इंटरनल रेल्वे झोन नाही विचारले, तुम्ही फक्त 3 आकडा दिलाय, पण तुम्हाला 3चे नावं सांगायचे आहेत. सांगा मग. सेंट्रल 1, वेस्टर्न 2, तिसरं हार्बर की कोकण? हार्बर वाले हात वरती करा, कोकण वाले हात वरती करा, बाकीचे डाऊटफुल आहेत. ऍक्च्युली तिसरा आन्सर आहे कोकण. हार्बर ही लाईन आहे, कोकण हा रेल्वे झोन आहे. माहिती तुम्हाला, ते जातात ना रत्नागिरी सर्वे, तो मेन झोन आहे. लिहा, सेंट्रल, वेस्टर्न अँड कोकण. महाराष्ट्राचे 3 रेल्वे झोन आहेत मित्रांनो. आणि सर्वाधिक रेल्वे झोन असणार आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. एवढे 3 रेल्वे झोन कुठे असतात का? सेंट्रल, वेस्टर्न आणि काय? कोकण. 3 रेल्वे झोन. डन. ओके, चलो नेक्स्ट गोष्ट आपण महाराष्ट्राबद्दल पाहू. आता नाव टाका. राष्ट्रीय उद्यान. किती राष्ट्रीय उद्यान आहेत आपल्या महाराष्ट्रात? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत राजा. तुझ्या मुंबईमध्ये एक आहे ना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बोरिवली माहिती आहे ना, पेंच, घुगामल माहिती आहे ना, ताडोबा, चंद्रपूर माहिती आहे. ओके, नवेगाव ऐकले ना. अजून एक कुठलं राहिलं सांगा? नागझिरा. असे हे टोटल 6 राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, डू नॉट फॉरगेट. ओके, लिहून घ्या तुम्ही 6. बाकी तुम्ही ते घरी जाऊन सर्वचे 6 त्यांचे लोकेशन, त्यांचं नाव लिहा. आकडा टाकला 6. ओके, चला अजून काय सांगू शकता महाराष्ट्राबद्दल? महाराष्ट्राने आतापर्यंत किती भारतरत्न रिसिव्ह केले ते त्या दिवशी बोललो मी तुम्हाला. 9 भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन, 9 ज्ञानपीठ प्राप्त पुरस्कार महाराष्ट्रीयन, 4. म्हणजे मला काय महाराष्ट्राबद्दल हायलाइट करायचं समजलं असेल आज. असा पूर्ण होल अँड सोल अभ्यास तुम्हाला महाराष्ट्राबद्दल करायचा आहे. जिथे जो महाराष्ट्र टॉपला काय काय गोष्टी येते 4 आहेत. विंदा करंदीकर, वि स खांडेकर, नंतर ते आपले भालचंद्र नेमाडे शेवटचे ते होते, आणि विवा शिरवाडकर. वि स खांडेकर, विंदा करंदीकर आणि विवा शिरवाडकर, आणि दुसरं काय आपलं भालचंद्र नेमाडे, हे शेवटचे होते. असे 4 महाराष्ट्रीयन आहेत किंवा मराठी व्यक्ती आहेत ज्यांना काय भेटलाय? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालाय. मराठी व्यक्तींना, मराठी म्हणून ते मेन्शन करा, मराठी नाव टाका. बाकी बघा तुम्ही आता लोकसंख्येनुसार आपण त्या दिवशी पाहिलं 11 कोटी काय 23 लाख. आणि महाराष्ट्राचा लोकसंख्येनुसार किती नंबर ते लिहा? दुसरा. लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक. यम नंतर घ्या यन. यम नंतर घ्या यन. यन म्हणजे नॅशनल, राष्ट्रीय. बघा आपण राज्याबद्दल पाहिलं म्हणजे महाराष्ट्र झालं. आपण आंतरराष्ट्रीय पाहिलं, आता काय राहिलंय? राष्ट्रीय. आता राष्ट्रीय मध्ये काय काय अभ्यासाला पाहिलं ते सांगू इच्छितो. सर्वात महत्वाचं माहित पाहिलं आपल्याला स्टेट. किती स्टेट आहेत आपल्या भारतात? 28. आता याची कहाणी पहिले एक्सप्लेन करतो. भारतात बघायला गेलं तर 27च राज्य होते, परंतु 2 जून 2014 काय झालं? आंध्र प्रदेश मधनं तेलंगणाचं विभाजन झालं. इथपर्यंत ओके. 28 + 1 29 झाले होते. 29 झाले होते. 31 ऑक्टोबर 2019 काय झालं? जम्मू आणि काश्मीर जे आपलं काय होतं, जे राज्य होतं ते काय बनलं? युनियन टेरिटरी. म्हणजे जम्मू काश्मीर बिकम्स काय बनलं? ते युनियन टेरिटरी. मग मित्रांनो सिंपल आहे, 29 मधनं 1 गेलं, किती झाले?
28 म्हणून हा तुमचा आता लक्षात ठेवायचा. पहिले 28 होते प्लस काय झाले 29. पुन्हा मग 31 ऑक्टोबर 2019 ला काय झालं, जम्मू काश्मीर जे राज्य होतं ते काय बनलं युनियन टेरिटरी, म्हणजे त्याला दर्जा काय भेटला केंद्रशासित प्रदेशचा. म्हणून मग 29 मधनं एक गेला किती 28. प्रॉपर लिहून घ्या डेट टू डेट. मी तुम्हाला 2 डेट दिले, एक 28 म्हणजे 2 जून 2014 आणि दुसरी काय 31 ऑक्टोबर 2019. असं पूर्ण ऑथेंटिकली डेट टू डेट तुमचं पाठ पाहिजे ही अपेक्षा असेल. भारतात आता सध्या 28 जन्म राज्य.